एखाद्या उद्योगपतीनं मुंबई महाराष्ट्रात देशामध्ये उद्योग व्यापार करायला काहीच हरकत नाही, त्यांनी त्याचा व्यापाराचा विस्तार करायला हरकत नाही. पण ज्या पद्धतीनं मोदी आल्यानंतर अडाणींचा विस्तार झाला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले. मुंबईतले आमचा संबंध मुंबईशी आहे, महाराष्ट्राशी आहे. म्हणजे लहान लहान भूखंडावर सुद्धा अडाणींनी आता खुंट्या ठोकल्या. घाटकोपरला जिथे सगळ्यात मोठा अपघात झाला, ते होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले, तो भूखंड सुद्धा अडाणीने घेतला. 40 भूत रात्री येऊन गळा दाबतील अडाणीचा. म्हणजे काय आहे की नाही, तो भूखंड तिथे अडाणीच्या इमारती उभा राहता येतात. म्हणजे तुम्ही काय काय गिळताय, गिळाला मर्यादा असतात ना. या देशामध्ये रतन टाटा सुद्धा आहेत, टाटा उद्योग समूह आहे या देशामध्ये, अजित प्रेमजी आहेत या देशामध्ये, बाबा कल्याणी आहेत या देशामध्ये, बिर्ला आहेत, असे असंख्य उद्योग, नारायण मूर्ती, असंख्य उद्योगपती या देशामध्ये. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाला गती दिली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवहार व्यापार होत आहेत. कधी कोणाविषयी आक्षेप आला नाही. अडाणीच का गेल्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये अडाणीच का? कारण अडाणी हा भ्रष्टाचाराचा पोशिंदा आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे.